आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची उकल करण्यासाठी इंटरपोलशी समन्वय साधणाऱ्या सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. भारत पोल पोर्टलमुळे इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीस बजावलेल्या परदेशी फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी मोठी मदत होणार, अमित शहा. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 70 जागांसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. देशभरात आतापर्यंत 5 बालकांना HMPV विषाणूची लागण. हा कोणता नवीन विषाणू नाही, त्यामुळे नाहक भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट. HMPV या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सज्ज. केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार काम सुरू असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती. 1 एप्रिल 2025 पासून राज्यातल्या सर्व पथकरांवर फास्टॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रशासकीय कामांना गती देऊन सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला 7 कलमी कृती कार्यक्रम. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेचा अंतराळात 2 उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर. हा प्रयोग आता 9 जानेवारीला होणार. आणि नेपाळ तिबेटमध्ये 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप. तिबेटमध्ये 95 जणांचा मृत्यू. भारतासह बांगलादेशमध्येही जाणवले धक्के.